नवीन मॅसी 8055 बॉस त्याची सर्व्हिसिंग करायची आपल्याला. आता 50 घंटे कंप्लीट झालेले इथं आणि इकडे कारागीर आलेले इथं. आता हे नाही चांबी बिंबी चालू केलं काम. तर तुम्हाला आता कशी सर्व्हिसिंग करतो काय करतो नवीन मॅसीची 50 घंट्याची थोडं नवीन टेक्नॉलॉजी आली ट्रॅक्टरमध्ये. तर तुम्हाला सगळी व्हिडिओमध्ये दाखवतो. फिल्टर चेंज कोणचं करायचं. याची टाकी थोडी वेगळीच आहे बाकीच्या महिंद्रापेक्षा त्यांच्यापेक्षा. तर ऑइल बिल सोडून सगळी तुम्हाला फिल्टर माहिती पण देते. कंपनीचंच ऑइल आणलं का? कंपनीचं ऑइल आहे ना, पूर्ण कंपनीचे स्पेअर पार्ट. हां सगळं संपूर्ण कंपनी. फिल्टर सगळं. फिल्टर सगळं. किती लिटर ऑइल लागतं याला? 10 लिटर. 10 लिटर का? इंजिन ऑइल. तर एअर फिल्टर नाही ना लागत 50 घंट्याला? नाही 50 घंट्याला एअर फिल्टर. सगळ्यात पहिलं ऑइल सोडून घेता का? आता आहे सोडा लागणार बघ काय सोडा त्याला ढिल्ला आपल्याकडे बकेट नव्हती. आता ड्रमचं जुगाड केलं कारण कारखान्यावर ट्रॅक्टर यार्डात. तर मग तो पेट्रोल ऑइल सोडून राहिले. थोडं पुढं एवढं ऑइल सोडणार नाही. तू दाबून धर फक्त पाठीमागे थोडंसं पुढे ड्रम थोडंसं खाली दाब थोडंसं. ऑइल सांडलं सगळं काही नाही. त्याचं तरी काय काम एवढं आहे की नाही. जाऊन द्या काय होतं ऑइलचं ते तरी काय हो. काळ्या ऑइलचं काय असतं 40 रुपये लिटरनी जातं ते सगळं खराब ऑइल. सांडलं तर सांडलं. आता गरज होती आपल्याला आहे की नाही. तर ऑइल सोडून झालेलं आहे आता. ड्रमचं झाकण हे दे तर लोंडू झाकण त्याला. आपला आहे बाहेर जॉन्डीर सारखं 3 सिलेंडरमध्ये येतो. पुरा ट्रॅक्टर 3 यायला लागले. फक्त महिंद्राला 4 रुपये. महिंद्राला 4 देतात अजून नवी. बाकी स्वराज 575 ला होते. हां स्वराजला देते तर अल्ट्राला नाही ते 4. 4 आहेत. अल्ट्राला 555ला सुद्धा. अर्जुनला हां फक्त हेच देत नाही. जॉन्डीर पण देत नाही ना मग. नाही जॉन्डीर पण नाही. लय विकायला लागलाय बॉसा. ताकद बिकत एकदम मस्त देत. पट्टी बिट्टीला आपकत नाही काय नाही. स्पेशल ऊसासाठी बंद करायचं आहे ना थोडंफार. मामा स्पेशल ऊसासाठीच ट्रॅक्टर होतो. स्पेशल ऊसासाठी ना ऊस वाहतूक. ऊस वाहतुकीसाठी. आता काय फिल्टर खोलून घेता का पहिलं? ऑइल फिल्टर इंजिन ऑइल फिल्टर. इंजिन ऑइल फिल्टर आडसाईडलाच फिल्टर थोड्याचा. नाही पटंग मस्त पुसून घेता. आणि ते राहिलं लीक फिल्टर पण झालं होतं. असं का? ते लक्ष देऊन मी तेव्हापासून लक्ष देत असतो. ओरिंग आहे का पहिली काढून घ्यायची. आता डिझेलचा लॉक तोडता का? लॉक येतो त्याला. डिझेल फिल्टर पण चेंज. मॅसवाले खूप लॉक बिक देतात खतरनाक. नाही आता कंपनीचा लॉक येतो त्याला. मग फिट बसत एकदम. परदेश पाहणं घेतलेलं आहे ते 132 रुपयाचं. 132 रुपयाच पाना. टपाराचा पण देऊ. ते बाटलीत झाकणला त्या बाटलीचं कोणते याच्यातलं थोडंसं उतरून कोणत्या वाटलं त्याच्यात. नंतर ते आपल्याला ऑइल धुवायला काम येईन ना बकेट. ते हात धुवायला काम येईन काळी पेट्रोलची. काय 50 घंट्यात खराब होत नाही ना एवढं. फक्त कंपनीचे काय असतात आपण सर्व्हिसिंग करू राहिलो. 50 घंटे थोडी झाली. तर फिल्टर धुवून राहिलेत फिल्टर टेक्नॉलॉजीनी. अल्ले मस्त टेक्नॉलॉजी तुमच्याकडे. 2 फिल्टर साफ.
तिथं बी ओरिंग काढून राहिले कडक झाले ओरिंग हा नवीन डिझेल फिल्टर तर मित्रांनो पहिले बॉसचे फिल्टर आले ते कंपनीसंग पण आता नवीन फिट करताना आता मॅशी फर्ग्युसनची कंपनी काय येड्यात काढते आता नवीन मॅशी फर्ग्युसनची देऊ राहिली लेबल नाही काढत लेबल काढून हां काय होत असतं लेबल काढलं काय प्रॉब्लेम नाही लेबल काढू वॉटर फिल्टर हे पाणी सेपरेट करता ना वॉटर सेपरेटर ती आहे का हे पाणी इथं सेपरेट करतो याला भारी सिस्टम आहे राहिला फिल्टर वॉटर सेपरेटर फिल्टर भरून घेता भरला यायला लागला होईल आपलं डिझेल खालून टाईट करून घ्या व्यवस्थित प्रकारे आता नवीन ऑइल फिल्टर फोडले टॅफे कंपनी टॅफे मॅसी फर्ग्युसन करा पीठ थोडं ऑइल लावावं लागतं त्याला पीठ बसतं फिल्टर माने हात मारला फिट होऊन जाते एकदम लीक नाही राहत काही नाही एकदम ओके ऑइलला इकडे जाळी स्पेशल सोडा खोलावं लागते ती तिथूनच ऑइल टाकतात आहे ना दुसऱ्या ट्रॅक्टरसारखं नाही जाळी द्यायला लागली ती आता ट्रॅक्टर त्यासाठी काढलेलं आहे ना स्पेशल स्पेशल पहिला ते मोठा ब्रेक फेल झाला ब्रेकला त्यांनी एकदम खतरनाक बनवलं भारी बरं का ब्रेकला पण लय मस्त ट्रॅक्टर त्या बाबतीत नाद नाही करायचे 6 प्लेट आहेत 6 प्लेट आहेत का 6 प्लेटा कोणचीच देत नाही का अजून नाही वरून स्पेशल पंप द्यायला सगळ्या 4 प्लेटाचे ट्रॅक्टर होते होय महिंद्रा नाही जॉन डिअर नाही कोणचंच नाही नाही याला 6 प्लेट आहेत आपल्याला म्हैशीला का एका बाजूने 6 एका बाजूने 6 प्लेटा ब्रेकला होय ब्रेकचा विषयच नाही मी काय म्हणतो स्पेशल हा बघितलं नाही तू पंप कुठं आहे मध्ये इथं आहे तो ब्रेकला वेगळा पंप आहे गेला स्पेशल हा अरे ड्रुकुल ब्रेक मध्ये येतो ना ते गुरुकुल ड्रुकुल हा ड्रुकुल ब्रेक म्हणजे स्प्रे करतो तो पंप हा आपलं लोडला डायरेक्ट इंजिनची गती कमी करून टाकतो ते का असं का ते हँड त्याच कमी होते त्याचं हँड त्याचीच आहे ती हो का पाठीमागे देते लय हा, हा. ना असं ना घेता वेळेस हां हां सांगितलं पण ते म्हणे पॉवरचा म्हणे पिकअप येतं म्हणे नाही मग ते एकदा आपलं काय होतं एकदा दाबलं का ट्रॅक्टर इंजिनचं जे लोडिंग आहे हा. ते कमी करून टाकतं असं आहे का? आरपीएम हो ना आरपीएम तोडीत ते हां समजा आता उतराला ट्रॅक्टर हे झालेलं आहे बा हां हां त्यावेळेस तो काय करतो हे पण टॅप वेगळा पंप दिलेला डायरेक्ट खाली हे करून टाकतो ब्रेकसाठी हा वेगळा पंप दिलाय आतापर्यंत कोणत्या ट्रॅक्टरने दिला नाही नाही त्या ट्रॅक्टर सोबत लावायचं आपण ते. असं का पण त्या ट्रॅक्टर सोबत लावायचं चीज लय बनवली बा कंपनीने हा आता खालचा चेंबरचा नट बसून टाईट केला फिटरने प्राईस देतं बरं समजा दुसऱ्या कंपनी बाबतीत जॉन डिअर इतकं नाही नाही मग जॉईंटरपेक्षा जास्त ते आहे ना जॉन डिअरपेक्षा जास्त डिझेल लागतं याला थोडंसं लिटर अर्धा लिटर असं आहे का जॉन डिअरपेक्षा अर्धा जॉन डिअरपेक्षा जास्त डिझेल लागतं पण लोड पण तसंच आणतं थोडं पण तसंच आहे आधी तुम्हाला माझ्या करीत नाही त्या चढवून नाही का जॉईंटर 52-67 टनाला लोड येतो ते ट्रॅक्टर 35 टनाची केली 35 टनाला असं मोठं निघून हां हरकत नाही एकदम आता किती सर्व्हिसिंग कंपनीचं राहते त्याचे तुम्हाला सांगितलं असतं ना का तुम्ही नाही ना 5 असते 5 सर तुमचे फ्री का फ्री म्हणजे ऑइल चेंज त्याचे पैसे द्यावं लागतं हा फक्त पण चार्ज फ्री ना हा, चार. तर आता नवीन बकेट फोड राहिले तर कंपनीची टॅपेची लॉक येतो त्याला झाड बोलते झाड दत पण भारी तुमची वरून वरल्या साईडने टाकतात आम्ही खालून टाकतात सांडितात
वा वा वा. काय थेंब सुद्धा सांडत नाही. थेंबसुद्धा सांडत नाही. आता रोजच काम आहे ना ते त्यांना. डायनाट्रॅकचं इंजिन आहे गेला आणि त्याला कोणचं होतं मोठ्याला पण त्याला पण तेच येतं. डायनाट्रॅक ते टर्बोमध्ये आहे. टर्बोमध्ये यायचं ते मॉडेल, हां पण ब्रेकमध्ये गेल्यामुळे फेल झाला. हां. त्याला रोटरी वॉश पंप होता. रोटरी वॉश पंप होता त्या 95 बॉसचा वॉश पंप. इनलाईन आहे नाही हां बॉसचा. हां महिंद्रा पण बॉसचेच देतं ना कंटिन्यू. हे जवळचं बॉसचा पंप आहे. तर लेवल आलेली ऑइलची आता कॅप टाईट करून राहिली आता ऑइलची. तर अशा प्रकारे सगळी सर्व्हिसिंग झालेली आहे. आता टेस्टिंग घेऊन राहिली फायरिंगची वगैरे साहेब. तर पेट्रोल झाली की सर्व्हिसिंग सगळी ओके. ओके सगळी. आता कुलंट पाणी किती घंट्याला, तुला पाणी कसं लेवल कमी होईल तसं फक्त लेवल करायची, बदलायचं नाही ना आपल्याला. किती वेळ सर्व्हिसिंगला बदलावं लागेल? बदलायचं तसं 1000 तास बदलावं लागतं. असं आहे का? चालतंय, धन्यवाद. एकदम ओके सर्व्हिसिंग झालेली आहे आता, काय अडचण नाही.